पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 10 मध्ये. डे 10 हा डे 10 आहे. लक्षातच राहत नाही किती डे. डे 10 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे, कधीच झाली ॲक्च्युली. आम्ही यायच्या आधीच बरेच ऑर्डर्स होते, रिस्की मॅनेज करत होती. मग मी बाकीचं मटेरियल घेऊन आलो आणि आता प्रणालीला घेऊन आलो आहे. हॉट चॉकलेट डीप ब्राउनीचे ऑर्डर्स चालू झाले आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. आता जास्त बोलता नाही येणार, बाकीचे ऑर्डर्स पुढे काय दिवस जाते बघूया. आणि मग नंतर आपण बोलू. आता ब्लॉगची सुरुवात केली आहे. एंड आम्ही आज आठवणीने करू, कालचा ब्लॉगचा एंड झाला नाही, तो मी घरी पर्सनली जाऊन केला. मग तर लेट्स सी कसं काय आहे, पुढचा दिवस कसा जातोय बघूया. आज कुठल्या प्रोडक्टला जास्त डिमांड आहे, काय आहे, जी पण आहे ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल. एंडपर्यंत ब्लॉग नक्की पाहा. एक पण नाही आहे. हॉट चॉकलेट आम्हाला एवढं आवडलं की आम्हीच आमचं हॉट चॉकलेट संपवतोय शॉर्ट्स मारून मारून. तर नक्की ट्राय करा आमचे शॉर्ट्स हॉट चॉकलेट. अरे शॉर्ट्स में मजा. देखा प्रणालीचा हा 5वा-6वा राऊंड आहे. नाही तिने बाई, मी पण पिलो. मला तर डीप ब्राउनी सोबत खूप जास्त आवडतं. मी माझ्यासाठी घेतलेलं आहे आणि पिलं. हाँ नहीं यार, रिलेशन में तेरा मेरा कैसा ये कभी हो गया. न असं करते सांगता न सांगता माझ्या समोर तू मी दिलं शोधते. हे क्या भाई, पैसे देऊ का तुला. मॅगी पॉइंटची ओनर पीपी मॅगी पॉइंट प्रणाली पाटील, तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या हॉट चॉकलेट खाताना बघताना कस्टमर बघा होते, वाव काय खातेस, असंच खात राहा. आम्ही शेवपुरी मागवलेली. किती वाजता बनू, आय थिंक सो 8 वाजता काहीतरी मागवलेली. 10 वाजले आणि ऑर्डर्स तेव्हा चालू झाल्या आणि ती आत्ता खाते आम्ही बाई. ही ॲक्च्युली हा सीन होतो, कधी कधी पाणी प्यायचा पण लक्षात नाही राहत. आम्ही आठवतो अरे भाई पाणी प्यायचं. हा मग ही बॉटल तुम्हाला दाखवतो. कुठे गेली माझी बॉटल. 2 लिटरची बॉटल आहे माझ्याकडे. ही बघा, ही बॉटल आहे, केवढी आहे बघा. पियालाच टाइम नाही. हसायला येते कधी कधी, बट ठीक है. अभी स्ट्रगल करेंगे तो कल आराम से खाएंगे पिएंगे मज़ा करेंगे. हा एक सीन आहे भाई, पाणी आणायचा. हालत खराब होते कारण का आपल्याला पाण्याचं कनेक्शन नाही इकडे. त्यामुळे डेली हे 20-20 लिटरचे गाडीवरनं आणायचं. गाडीची पण आम्ही एका वर्षात अशी हालत खराब केली आहे ना, त्याची बरेच प्रॉब्लेम चालेल. मी त्याला सर्व्हिस सेंटरला घेऊन गेलो तर बोलतो अरे भाई इकडनं काय घेऊन जातो. डेली 20 लिटर 40 लिटर पाण्याचं घेऊन जायचं. सो ते पण शॉप बघतायत फूडसाठी. कंपल्सरी कमीत कमी 2 गोष्टी कंपल्सरी बघा, ड्रेनेज कनेक्शन आणि वॉटर कनेक्शन. हे 2 नसतील ना थोडं थांबा घ्या. आता आमचं घर जवळ होतं, सो म्हणून चाललं आहे की घर 5 मिनटावरती आहे. सो तिथून भरून घेऊन येता येतं. आणि रात्री फक्त क्लिनिंगसाठी म्हणून आम्ही तिथे नियरला पण एका ठिकाणी पाणी भेटतं. रात्री क्लिनिंगसाठी तिथून घेऊन येतो आणि जे पियायचं पाणी आहे ते इथं घरून भरून आणतो. सो असा सीन आहे. तर नक्की हे लक्षात ठेवा. बिझनेस करते फूड बिझनेससाठी ड्रेन कनेक्शन आणि हे 2 गोष्टी पाहिजे. इथे मी जुगाड केल्या ड्रेनेजसाठी, पण मी तुम्हाला एकदा दाखवलेलं. सो हा सगळा विषय आहे. वा पाऊस सुरू झाला आहे आणि मूड अजून बनतोय. आता आमचं हॉट चॉकलेट आम्ही दोघं एवढं पियायला लागलं ना, आम्हाला आंबा बोलतो मी हे झालं. फायनली दिवसाचा एंड झाला आहे, तो म्हणजेच आपल्या संडेचा. आणि खूप सॉर्टेड असा दिवस गेला. सॉर्टेड यासाठी की आम्ही आलो त्याच्या आधी पण एक फॅमिली आलेली. त्यांच्या जे पण ऑर्डर होते आय थिंक सो सगळे मॅगीचेच होते. तर क्रिस्टीने ते सगळे कंप्लीट केले आणि त्याच फॅमिलीने आम्हाला कमेंटसुद्धा केली की खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सो आमच्यासाठी पण ते एक बेस्ट काय ठरलं की आमच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा जसं आम्ही हिला ट्रेन केलेलं तर त्या हिशोबाने तिने सेम गोष्टी सेम टेस्ट दिली. तर ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली की चल बाबा आम्ही नसताना सुद्धा एका त्या कस्टमरचा आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला, ते आम्हाला फॉलो करतात. आणि त्याचसोबत जर ते तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू तुम्ही एवढा लांबून आल्याबद्दल. ते कांदिवलीवरनं आलेले आणि त्यांनी मॅगी पास्ता आता घेतलेला कारण मला आयडिया नाही, बट कॉफी आणि त्यांनी घेतलेलं आणि त्यांनी सांगितलं कमेंटमध्ये की आवडलं त्यांना खूप करून. आणि देन त्याच्यानंतरला मग दिवस चालू झाला. म्हणजे 1-1.5 तासमध्ये खूप शांतता होती. फुल असं वाटत होतं की आज कोण येईल की नाही. पास्ता एवढा बॉईल केला आहे सगळं, तरी राहिला आमचा 1 किलो पास्ता आज राहिला. आणि काल तर आम्हाला करावा लागला कारण का काल कस्टमर लांबून येत होते.
आणि त्यांनी सगळ्यांनी काल पण पास्ता वगैरे एन्जॉय केला. आज पण ब्राउनी कोल्ड कॉफी डीपमध्ये मजबूत जात होती. आता त्याचमध्ये जेव्हा 1 तास शांतता होती त्याच्यानंतरला मग अचानक सगळे ऑर्डर्स चालू झाले. आता त्यामध्ये आज पप्पा नव्हते, आता पप्पा असतील तर काउंटरचं टेन्शन नसतं आम्हाला की ते मॅनेज करतात. आता मी एवढा गोंधळत होतो की ते सेम टायमाला ऑर्डर बनवून परत काउंटर बघणं, पैसे दिलेत की नाहीच होत. म्हणजे तिकडे फोकस असेल ऑर्डर्सवरती तर चालतं, पण असं दोन्ही गोष्टी करायला जाल ना तर कुठे ना कुठे गडबड होते. मला तर बऱ्याच जणांनी पैसे दिले की नाही ते पण माहीत नव्हतं. मग मी समोरून विचारायचं दिले का, काही का ऑर्डर्स माझ्याकडनं मिसप्लेस व्हायच्या, म्हणजे सांगून गेले आणि मी बोलता बोलता आपण दुसरा ऑर्डर बनवतोय, मग त्यांची ऑर्डर एकच लिहिली आणि असं थोडेफार मिस्टेक्स झाल्या. पण सगळ्यांनी समजून घेतलं, टेस्टमुळे सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी चांगला रिव्ह्यू दिला. देन थोड्या टायमामध्ये असं झालं, ते सगळं ऑर्डर चालू असतानाच फ्रेंड्स आले, त्यांनी पण ऑर्डर केली. लास्ट संडेला ते आलेले तर गर्दी होती, त्यांच्या काय काय ऑर्डर्स त्यांनी कॅन्सल केल्या आणि बोलते की बाकीचं ते, आणि त्यांना मंचाव मॅगी, तंदूर पास्ता आणि डीप ब्राउनी खायची होती. तर तेव्हा घाईमध्ये खाल्ली. आज ते शांतपणे त्यांनी पण खाल्लं. आणि मेन मुवमेंट असा की त्यांनी आज खास आमच्यासाठी म्हणून गिफ्ट घेऊन आले. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं का ब्लॉगमध्ये, आय थिंक सो नाही सांगितलं मला आठवत नाही, बट ते आले आणि आमचं 1 इयर झालेलं असं तेव्हा त्यांना पॉसिबल झालं नाही. आमचा एक ग्रुप आहे कपलचा, आम्ही नेहमी असे बाहेर वगैरे एकत्र जातो. सो त्यांनी खास आज आमच्यासाठी ते गिफ्ट आणलं आणि ते गिफ्ट दिलं. गिफ्ट आता तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सुद्धा आवडेल. आम्हाला स्वतःला खूप आवडलं, कारण का त्याच्यामध्ये ओव्हरऑल आमचं शॉपची ब्रँडिंगच आहे. त्यामध्ये पूर्ण ते गिफ्ट कुठून त्यांनी परचेस केलं मला वाटतं, पण मला खूप पर्सनली आवडलं, हिला पण खूप आवडलं. आम्हाला दोघांनी पण ते घेतलं. त्या टायमाला सगळे कस्टमर बघत होते बाहेरून. आणि त्याचमध्ये एक मुवमेंट असा खूप चांगला, म्हणजे आता बोलता बोलता लक्षात आलं, एक लेडी आलेली, ते आमचे व्हिडिओज बऱ्याच टायमापासून बघतात, नागपूरला बहुतेक ते लोक राहतात पुढे तर. आणि त्यांनी असं सांगितलं की आमचा सकाळचा रुटीन झालाय आज. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आदल्या दिवशी जो तुम्ही व्हिडिओ टाकता ना, तो मॉर्निंगला आम्ही ब्रेकफास्टच्या आधी असा पहिला आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, आम्हाला खूप आवडतं असं, त्यांचा मुलगा वगैरे. म्हणजे असं काही जण बोलतात ना की रात्री आम्हाला मेन तुमचा व्हिडिओ लागतो, बघावा लागतो, बरं वाटतं. एक बोलतात ना दिवसाचा थकवा निघून जातो किंवा बऱ्याच गोष्टी माइंडमध्ये चालू असतात आणि तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये कुठे ना कुठे एक पॉझिटिव्हनेस असतो. ती पॉझिटिव्ह गोष्ट आमच्या माइंडमध्ये येते आणि आम्हाला बरं वाटतं, अजून एक नवीन ऊर्जा भेटते. असं सगळ्या गोष्टी बोलून गेल्या. आणि त्या लेडीने तेच सांगितलं की मॉर्निंग रुटीनला ते आवडतं आणि तो एवढा खूप मोठा फॅन आहे. आता त्याला मी घेऊन येते, तो गाडीमध्ये बसून तो खात होता. मग नंतरला तो आला, हिच्याशी बोलला की मला मॅगी खूप आवडली, कॉफी खूप आवडली. बऱ्याच गोष्टी त्यांनी घेतल्या. त्या बोलल्या खरंच खूप मस्त होतं आणि खूप रिस्पेक्टफुली त्या बोलत होत्या. अशा म्हणजे ना असे कस्टमर्स असतात किंवा अशी माणसं भेटतात आपल्याला अशा जर्नीमध्ये, तर एक वेगळीच आपल्याला एनर्जी भेटते. आता कुठे असं कधी कधी होतं, जसं मी सांगितलं की मला पण त्या दिवशी खूप चीड आलेली की अरे असे का फेकमधून कमेंट करतात, आपण काय एवढं वाईट तर करत नाही की कोणाला एवढं पण जेलस फील व्हायला पाहिजे. पण त्यासमोर अशी लोक भेटले ना की मग भाई चल अजून करू शकतो, आपण अजून करू शकतो, अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि करणार आम्ही दोघं पण. अजून मॅगी पॉईंटला खूप वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आहे. याच सर्वांमध्ये कर्नाटकमधून आम्हाला एक फेसबुकवरती व्हिडिओ, आम्ही फेसबुकवर सुद्धा व्हिडिओ टाकतो तर तिकडे सुद्धा कमेंट आलेली. तेव्हा मी सांगितलेलं की त्यांना बऱ्याच लोकांना खोटं वाटतं की आमच्याकडनं पुणे वगैरे वरनं कस्टमर येतात. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तर कर्नाटकला राहतोय, मला तर खूप इच्छा आहे तुमच्याकडे याची व्हिडिओज बघून बघून मला एकदम हे झालंय, कधी येऊन तुमच्याकडे मी खातोय. तर मला ते ऑफर करतात, तुम्ही माझ्या इथे आम्ही सगळं करून देतो, तिकडे तुम्ही आउटलेट टाका तुमचं. त्यांनी एक शब्द त्यामध्ये असं वाटलं, इकडे तुमचे खूप फॅन्स आहेत, तुम्हाला माहिती नाही. कर्नाटकमध्ये भाई आम्ही गेलो, 2 बिझनेस चालू करायच्या आधी लास्ट टाइम आमची कर्नाटकच होती आणि तिकडचे आमचे फॅन्स शब्द बोलल्यावर थोडं मला कधी असं वेगळं वाटतं की यार नको, फॅन्स वगैरे नको. कोण भाऊ बोलला, कोण मित्र बोलला, कोण असा एकदम तेव्हा रिलेशन थोडं वाटतं. बट फॅन्स वगैरे आम्हाला पर्सनली आवडत नाही, आम्ही समोरून सांगतो फॅन्स वगैरे बोललं का, असं आम्ही एवढं काही वेगळं नाही केलंय. बट चांगलं वाटतं. लव्ह यू सर्वांना आमच्या दोघांकडून की एवढा सपोर्ट करत आलाय. आमच्या त्या फ्रेंड्सला सुद्धा ज्यांनी आज एक गिफ्ट आणलंय. आता मी तुम्हाला पहिला गिफ्ट दाखवतो, तुम्ही बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल नक्कीच. सो ॲज यू कॅन सी गाईज, पहिला तर भाई हा बॉक्सच मला खूप जास्त आवडला. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त पॅकिंग करून दिलंय आणि सगळ्यात पहिला तुम्हाला हे प्रणाली दाखवेल, हे बघा. याच्यामध्ये दिलंय, वी आर ऑलवेज प्राऊड ऑफ यू अँड विल ऑलवेज बी चिअरिंग यू ऑन, wishing you endless success, happiness and strength for everything that's lies ahead. Keep shining and keep inspiring. Thank you so much bhai. Love you all. And then बाकीचं काय काय बघ, हा बघा टिप्पी मॅगी पॉईंटचा कप आहे
आमचा लोगो एकदम परफेक्टली दिलाय दोघांसाठी आहे. दोघांसाठी. दोघं आता आम्ही याच्यामध्ये कॉफी पिणार मनापासून. त्याच्यानंतरला आमचा 10K चा पेज आहे. 10Kचं जेव्हा आमचं 10Kचं झालेलं त्याचा स्टिकर आहे तो आता बाहेर लावायचा आहे. आणि किचन आहे. किचन दिलंय. देन आणि हा आमचा टिपी मॅगी पॉइंट बापरे हा तर मी मगाशी बघितलं नव्हतं. नावाचा एक पेन नंबर यार भाई एक नंबर. विषय हार्ड करून टाकला मित्रांनी. आणि एक डायरी दिली आहे. ची डायरी आहे. लेट सी भाई याच्यात खूप मस्त डायरी आहे भाई. मेन म्हणजे टिपी ही डायरी ना आता बहुतेक म्हणजे आता हे बघूनच असं Future झालंय plan लिहून. फ्युचर जे आमचे प्लॅन्स असतील ते सगळे मॅगी पॉईंट्स आहे इकडे या डायरीमध्ये असतील. Important जे पण special इम्पॉर्टन्स जे पण आम्ही बोलतो ब्लॉग्समध्ये सांगतो त्यातले जे इम्पॉर्टन्स असतील किंवा पुढचे जे प्लॅनिंग्स असतील ते ट्राय करू याच्यात मॅनिफेस्ट करू. बऱ्याच गोष्टी याच्यात लिहू. आणि आय होप जेव्हा पण माझं आणि प्रणालीचं सक्सेस असेल जे पुढे असेल खूप मोठं त्या टायमाला हेच लोक माझ्यासोबत असतील. मला खूप आवडतं जेव्हा माझे माणसं किंवा माझे मित्र आमचे मित्र दोघांचे आमच्यासोबत असतात. एक वेगळं आम्हाला अमाऊंट एक बोलतात ना वेगळंच थोडं एक पॉवर असते आमच्याकडे. आणि कसं आहे की बोलतात ना की जेव्हा आमची जर्नी सुरू झालेली त्या डे 1 पासून आमच्यासोबत आहेत. आमच्या रील्समध्ये त्यांनी कधी रील्स बनवले नव्हते आमच्यासाठी ते रील्समध्ये उतरलेत. तर थँक्यू सो मच. लव यू ऑल ऑफ यू. आता हे घरी आम्ही घेऊन जाऊ. इकडे ठेवण्यात अर्थ नाही. इकडे भीती वाटते बाबा. आमच्याकडे एक जागा अशी आहे की हे मला त्यांनी दिलं ना त्यानंतर ठेवू कुठे असा विषय झालेला. आय होप तुम्हाला गिफ्ट आवडलं असेल. मी तुम्हाला दाखवलं गिफ्टमध्ये काय काय गोष्टी होत्या त्या सगळ्या. आणि बरं वाटलं गिफ्ट. थँक्यू चौघांना सुद्धा. सिद्धू अंजली ओमी आणि अमू चौघांना थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आम्हाला हे गिफ्ट दिलात. एक आठवण म्हणून एक आठवणीत राहता म्हणजे समोरचा बघा गिफ्ट वगैरे देणे खूप मोठी गोष्ट आहे. कारण का आपण कोणाला तरी गिफ्ट देतो म्हणजे बोलतात ना की आपली एक आठवण म्हणून काहीतरी त्या माणसाजवळ राहतं. तर आम्ही नक्कीच माझ्याकडनं कप फुटत असतात पण मी सांभाळायचा प्रयत्न करेल तुम्ही दिलेले कप्स. कारण का माझा ब्रँड आहे त्याच्यावरती. बायकोनी नजर लावू नका माझ्याकडनं शपथ. माझा नवीन कप आम्ही दोघं मार्केटमधनं घेऊन आलेलो. शॉपमध्ये मी एंटर केला ठेवला फुटला माझ्याकडनं. असं म्हणजे एकदम विषय हार्ड आहेत आपले. आणि लेट्स सी आता उद्याचा मंडेचा दिवस स्टार्टअप आहे आपला. काय थोडं प्लॅनिंग्स आहेत कुठे जायचे मला मार्केटमध्ये तर तो प्लॅन होतोय की दुसरं काय होतंय डोंट नो. जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये तर नक्की पाहायला भेटेल. आजपर्यंत तसे सपोर्ट करत आल्यास तसंच याच्या पुढेही सपोर्ट करत राहा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. टेक केअर अँड बाय बाय.